नमस्कार, मी रघुनाथ कानडे आपले सर्वांचे स्वागत करतो. चॅनलला सबस्क्राईब करून अभ्यासक्रमाशी निगडीत असलेले नवनवीन व्हिडिओ पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक व शेअर करा. त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचना जरूर टाका. Metaphor. It is slight difficult to understand. Metaphor means also the comparison. Now look at the first example. He broke my heart. Here, my heart isn't literally broken. I'm just feeling hurt or sad. To express my feeling of sadness, I can write, he broke my heart. Look at the another examples. You light up my life. Of course, no one can provide physical light. These expressions is simply saying that someone brings joy. Someone showed me way to success. Someone motivates me to achieve success. To describe that things, we can write, you light up my life. So, the definition of metaphor is that a metaphor is a figure of speech containing an implied or indirect comparison between two unlike things or ideas without using of like or as. Implied comparison, closely comparison or indirect comparison two objects मध्ये ज्या ठिकाणी असतं त्याला आपण मेटाफोर फिगर ऑफ स्पीच म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने लाईक आणि ॲजचा वापर करत नाही. मेटाफोर आणि सिमिली मध्ये साम्यता एकच आहे. बोथ फिगर ऑफ स्पीच कंपेअर टू ऑब्जेक्ट्स, थिंग्स और आयडियाज. बट इन सिमिली वी यूज लाईक और ॲज और सिमिलरली यासारख्या शब्दांचा आपण सिमिली फिगर ऑफ स्पीच मध्ये आपण करतो. तर मेटाफोर मध्ये आपण लाईक, ॲज लाईक ॲज, सिमिलरली या वर्ड्सचा वापर करत नाही, परंतु दोन ऑब्जेक्ट्स मध्ये, दोन वस्तूंमध्ये आपण कंपॅरिझन करतो. आपण सेंटेन्स असंही कधी कधी म्हणतो, ही इज टायगर. मग तो खरोखर टायगर आहे का? नाही. टायगरचे गुण वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहेत. अगदी पहिल्या सेंटेन्स जर आपण विचार केला, ही ब्रोक माय हार्ट, खरोखरच माझं हार्ट, माझं हृदय तुटतंय का, तुटलंय का? जर आपण शब्दाचा अर्थ घेतला की माझं हृदय तुटलं, हृदय तुटतं का? नाही. तर समवन, त्याने मला वेदना पोहोचल्या, त्याच्यामुळे मला त्रास झालाय, मी दुःखी झालो, हे वर्णन करण्यासाठी आपण या प्रकारच्या लाईन्सचा वापर करू शकतो. सेकंड एक्झाम्पल, यू लाईट अप माय लाईफ. आपल्याला फिजिकली कुणी लाईट, एखादा आपल्याला लाईट दाखवू शकतो का? किंवा एखादा लाईट देतो का आपल्याला? नाही. तर एखाद्यामुळं आपल्याला मोटिवेट मिळतं, आपण मोटिवेट घेतो आणि आपलं जे लाईफ आहे, लाईफ आपण सुधारतो, सक्सेस मिळवतो. मेटाफोर म्हणजेच काय की ज्या ठिकाणी क्लोजली कंपॅरिझन असतं, इम्प्लाइड कंपॅरिझन असतं, इनडायरेक्ट कंपॅरिझन असतं, त्याला आपण मेटाफोर फिगर ऑफ स्पीच म्हणतो. पण हे कंपॅरिझन करत असताना दोन वस्तू, दोन अनलाईक म्हणजे सारख्या नसणाऱ्या दोन वस्तूंचं कंपॅरिझन करण्यासाठी लाईक किंवा ॲज, ॲज लाईक ॲज, सिमिलरली यासारख्या शब्दांचा वापर करत नाही. आणखी एक डेफिनेशन आपण अशी तयार करू शकतो. A metaphor is a figure of speech that describes an object or action in a way that isn't literally true but helps explain an idea or make a comparison. Literally true आहे काय? He broke my heart. हे literally शब्दशः ट्रू नाहीये, परंतु आपल्या फिलिंग्स आपण त्या सेंटेन्स मधून व्यक्त करू शकतो. म्हणजे दोन वस्तूंमध्ये आपण कंपॅरिझन करतो. म्हणून मेटाफोर म्हणजे काय? दोन वस्तूंमधील कंपॅरिझन, अप्रत्यक्ष कंपॅरिझन म्हणजेच मेटाफोर होय. आपण याचे एक्झाम्पल सुद्धा आणखीन काही घेऊयात. रादर दॅन द पोयम, laughter is
the best medicine. His heart of stone surprised me. I smell success in this building. He is buried in a sea of paperwork. There is a weight on my shoulder. Time is money. No man is an island. Age is a state of mind. These are some examples. Now the examples from the poem. Still, I carry my old delicious burden. Now here, old memories are indirectly compared to something delicious. Old memories called delicious. Another example, that is Song of the Open Road. Song of the Open Road. Here, open road is indirectly compared to the life journey. Open road means life journey, life.